सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। डॉक्टर गिरीश वळसंकर यांनी सोलापूरमधील स्वतःच्या निवासस्थानी 2 गोळ्या डोक्यात झाडून घेतल्या अशी प्राथमिक माहिती समोर येते। सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या वळसंकर रुग्णालयाने अनेक मेंदुरोग रुग्णांना जीवनदान दिलं आहे। त्याच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही। त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। घरगुती कारणामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस कमी केली होती। त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असतानाच त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अनेक महिन्यांपासून वयोमानानुसार प्रॅक्टिस बंद केली होती। शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास त्याने राहत्या घरी बंदुकीतून 2 गोळ्या स्वतःच्या डोक्यात झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब डॉक्टर शिरीष वळसंकर यांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। मात्र उपचार सुरू असताना डॉक्टर शिरीष वळसंकर यांची प्राणज्योत मालवली। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे।